सध्या सर्वत्र बिबट्यांचे वातावरण आहे. शेतीमध्ये काम करणं धोक्याचे झाले आहे. शिंपी टाकळी येथील प्रगतील शेतकरी श्री राजाराम पंडित बोडके यांच्या मळ्यात नागापूर शिंपी टाकळी शिवरस्त्यालगत असलेल्या शेतात सोमवार दिनांक 22/12/25 रोजी सकाळी सकाळी एका कोल्ह्याची शिकार करण्याच्या तयारीत असलेल्या 2 तरसांमध्ये कोल्ह्याने हुलकवणी देऊन पळ काढला व 2 तरसांमध्येच जोराची लढाई सुरू झाली. ती लढाई अशी सुरू होती की कोल्हा गमतीने त्यांच्या जवळ जाऊन चक्कर मारून जणू काही गंमतच करीत होता. पण 2 तरस मात्र एकमेकाच्या जिरवाजिरवीत मग्न होते. दोन्ही जखमी झाले आणि त्याची शिकार करायची होती. तो मात्र खेळ बघून निघून गेला. यालाच म्हणतात हुशार कोल्हा. सकाळी सकाळी उसाला पाणी भरत असताना तरुण तडफदार युवा शेतकरी कुमारकृष्ण अनिल गडक यांनी दम धरून हे सर्व छायाचित्र व शूटिंग करून आपल्यासाठी पाठवलेले आहे. लबाड लांडका ढोंग करतो, लगीन करायचं सोंग करतो. जिरवाजिरवीमध्ये बघा लबाड लांडगा कसा जवळून निघून गेलेला आहे. हे सर्व दृश्य आपण नाशिक जनमतवर बघत आहोत. शिंपी टाकळी येथील हे दृश्य. नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक.